दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। निफाड तालुक्यातील देवगाव मंडळातील शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांच्या विरोधात सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरण रचून त्यावर बसत अनोखे आंदोलन केले। रब्बी हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, टोमॅटो तसेच इतर पिकांचे 70 ते 90% नुकसान झाले असतानाही विमा कंपन्यांनी चुकीच्या पद्धतीने पंचनामा करून नुकसान भरपाईचे दावे फेटाळल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांच्या कारभाराचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली। विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा अशा घोषणांनी परिसर तणाणून गेला। तसेच कृषी विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असूनही प्रत्यक्ष परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चुकीचे पंचनामे करण्यात आले, त्यामुळे अनेक पात्र शेतकरी पीक विमा भरपाईपासून वंचित राहिलेत। शासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। आज या ठिकाणी शेतकरी देवगाव मंडळातील सर्व शेतकरी 14 गावातील शेतकरी या ठिकाणी जमले आणि ते सरणावर बसले। सरणावर यासाठी बसले का मरण स्वस्थ झाले खरं अर्थाने शेतकऱ्यांसाठी आणि शासनाच्या प्रति। तर मागच्या वर्षी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला, हैदोस घातला आणि शेतकऱ्यांचं पीक पूर्णपणे वाहून गेलं आणि हे सगळ्याला दिसलं। शासनाने त्याची मदत सुद्धा केली, परंतु पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना ते दिसलं नाही आणि शासनातल्या महसुलाच्या अधिकाऱ्यांना ते दिसलं नाही। इतका मोठा घोटाळा या पीक विमा योजनेमध्ये झालाय की शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे यांनी लुबडले आणि आमची हीच मागणी या ठिकाणी आहे की जे काही नवीन नियम लागू केले ते ट्रिगरचे आहेत की मंडळाचं लागू केला जाईल तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो बंद करून ज्या पूर्वीप्रमाणे जे पंचनामे व्हायचे तसेच पंचनामे केले जावेत आणि प्रत्येक गावातील नुकसानीचा स्वतंत्रपणे त्यांनी त्या ठिकाणी आढावा घेतला पाहिजे। कुठेतरी एका गावात नुकसान झाले नाही म्हणून 13 गावाला जर मारणी घालायचे धोरण असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि नक्कीच या ठिकाणी आंदोलन जर आज शांततेच्या मार्गाने तर आम्ही याच्या पूर्णपणे दोषीवर कारवाई झाल्याशिवाय आणि शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळाल्याशिवाय आम्ही या सरणावर उठणार नाही आणि उद्या सरणावर आम्हाला मरायची जरी वेळ आली तर आमची मागील वर्षी जो काही आमच्याकडे अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे आमच्या शेतातील टोमॅटो असतील, मका असेल, सोयाबीन असेल याचं 90% नुकसान झालं। त्या कांद्यांचं नुकसान झालं। शासनाने महसूल विभागाने त्याचे रीतसर पंचनामे केले, त्या नैसर्गिक आपत्तीतून आम्हाला त्याची मदत पण दिली। पण आम्ही काही पंतप्रधान पीक विमा योजनेचे जे काही विमा काढलेले होते त्या विमा दावे शासनाने पीक कापणी प्रयोग, विमा कंपनी पीक कापणी प्रयोग सदोष झालेले, पीक कापणी प्रयोगात तुमच्या उत्पन्नात घट नाही आहे हे काही आम्हाला कारणे देऊन आमचे पीक विमा दावे हे डावलले, नाकारले। त्याच्या मागणीसाठी आज आम्ही इथं सरण आंदोलन करत आहे। जे काही आमच्या मागण्या आहे, जे पीक कापणी प्रयोग झाले हे सदोष आहे त्याचे ते रद्द करून आम्हाला पंचनाम्यांच्या आधारे विमा कंपनीची रक्कम दावे मंजूर करून आम्हाला रक्कम खात्यात जमा करावी। जो काही आमचा AWSचा जो काही हवामान केंद्र आहे ते हवामान केंद्र बंद होतं, ते हवामान केंद्र दुरुस्त करून त्याचं पुनर्मूल्यांकन करावे आणि जे काही विमा कंपनीचे जे काही जाचकाशे शेतकऱ्यांच्या दृष्टीने निकष आहे ते निकष बदलून शासनाने पूर्वीचे निकष कंपनीचे आणून आम्हाला पीक विमा कंपनीची मदत द्यावी ही आमची प्रमुख मागणी। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले। शासनाने आणि संबंधित विमा कंपन्यांनी तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय। देवगाव मंडळातील शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांविरोधात सरण रचून अनोखे आंदोलन करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे। चुकीचे पंचनामे करून दावे फेटाळल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून शासनाने तातडीने न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड।